सगळ्यांना? हो सर. Okay. Very good morning to one and all. Today we will be discussing a new question on the loss of stock policy. But if you are new to this class, I request you to please subscribe my YouTube channel on the YouTube, that is eContent VB, so that you will get the latest and updated videos regarding insurance claim and accounting standards. So dear students, today we will be discussing a new question on insurance claim. When average rate of gross profit is required, the premises and the stock of Messrs. Mafatlal were totally destroyed by fire on 30th of Jan 2020. From the books and the other records that were saved, the following information is available. The stock on hand has always been valued at 10% less than cost. In the below, you can see a particulars and the amounts for the 4 years is given over here. That is opening stock for 2017, 18, 19, 20. Similarly, purchases minus return for 2017, 18, 19, and 20. Sales minus return for the 4 years, wages, closing stock. But while giving the closing stock here, the closing stock of 2020 is not given, that we are supposed to find out. And at the last, they have mentioned, prepare a statement for submission to the insurance company in support of the company for loss of stock. Now, similar thing I'm repeating in Marathi because many of my dear students, they are from Marathi medium. बघा, आजच्या या क्वेश्चन मध्ये आपल्याला ॲव्हरेज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढावा लागणार आहे. आता ॲव्हरेज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट का काढावा लागणार आहे? कारण की जेव्हा लॉस ऑफ स्टॉकचा आपण क्वेश्चन सोडवतो त्यावेळेला आपल्याला नॉर्मली पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागतं. त्याचं कारण असतं की ट्रेडिंग अकाउंट वरून आपण ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करतो आणि ग्रॉस प्रॉफिट वरून आपण काय करतो, तर रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. परंतु जर तुम्ही प्रश्न हा जर व्यवस्थित वाचला तर तुम्हाला असं लक्षात येईल की माफतलाल मेसर्स माफतलाल हे जे आहे तर त्यांच्या प्रेमायसेस मध्ये 30 जानेवारी 2020 ला आग लागलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं जे काही स्टॉक आहे तो जळून राख झालेला आहे आणि त्यातलं जे काही रेकॉर्ड सेव्ह झालेला आहे त्या रेकॉर्ड वरून आपल्याला खालची माहिती दिलेली आहे. आणि त्या माहितीमध्ये पहिलीच माहिती अशी आहे की आपल्याकडे जर स्टॉक होता तर त्या स्टॉकची जी व्हॅल्यू आहे ती 10% कशी आहे, लेस आहे. म्हणजेच या क्वेश्चन मध्ये आज आपण अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक जर दिलं असेल तर आपण प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा हे नंबर 1 यामध्ये क्रक्स आहे. नंबर 2 काय, तर आता आपल्याला या ठिकाणी 4 वर्षाची माहिती दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 4ही वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट काढावं लागेल. आता प्रश्न असा आहे की 4 वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट का काढायचं? याचं कारणच असं आहे की जेव्हा आपल्याकडे एक किंवा एकापेक्षा जास्त वर्षाची माहिती अवेलेबल असते अशा वेळेला आपल्याला त्या प्रत्येक वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज काढावा लागतो. आणि मग 2020 साली आपण जे काही ट्रेडिंग अकाउंट काढणार आहे त्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपल्याला ऍव्हरेज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे. म्हणजे आज आपल्याला जो क्वेश्चन आहे तो व्हेन ऍव्हरेज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट इज रिक्वायर्ड, तर जेव्हा अशी माहिती दिलेली असेल तेव्हा आपल्याला ऍव्हरेज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट हा काढावा लागतो. आणि म्हणून आजचा हा आपला क्वेश्चन आहे की ज्या क्वेश्चन मध्ये 4 वर्षाची इन्फॉर्मेशन जेव्हा दिलेली असेल आणि जेव्हा प्रॉब्लेम मध्ये अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक दिलेलं असेल किंवा ओव्हर व्हॅल्युएशन, बघा दोन्हीचं कॅल्क्युलेशन सेमच असणार आहे. एक तर अंडर व्हॅल्युएशन असेल म्हणजेच हे जे काही स्टॉकच्या फिगर दिल्यात ह्या 90% आहेत कारण की स्टॉक हा 10% कसा आहे, लेस कॅल्क्युलेट केलेला आहे. मग आपल्याला तो 100% ला कन्वर्ट करून घ्यावा लागेल. लक्षात आलंय सगळ्यांच्या? पुढे जायचंय? Yes, sir. Okay. Now, step number 1. In any sort of question, whenever we are solving loss of stock policy, our first step is to calculate or to prepare a trading account of the last year. Why for the last year? The reason is from the last year's trading account, we will be able to get the gross profit, and from this gross profit, we can able to calculate the rate of gross profit. So here, this step number 1 will be repeated 3 times because we have information regarding 2017, 18, 19. So therefore, 3 years gross profit I am going to prepare first, and then I'll go to the step number 2, that is preparation of memorandum trading account. Now, here, first of all, I am going to prepare a trading account for the year ended 31st of December 2017. See, because 2017's information is available.
So to prepare the trading account, the 4 columns are required. There is particulars, rupees, particulars, rupees. And now to prepare the trading account, first we will take the opening stock, that is 27,090. But actually this 27,090, it is valued for 90%. Therefore, it will be divided by 90 multiplied by 100, so that you will get the 100% stock, that is 30,100. लक्षात आलंय सगळ्यांचे हे? आपल्याला 2000 स्क्रीन दिसत नाही. माझ्याकडे स्क्रीन दिसते सगळ्यांना, दिसते का बघा बाकीच्यांना? नाही सर. ओके. आता दिसतीये का स्क्रीन? हॅलो. Yes, sir. Okay. Have you understood this? How I have calculated the opening stock? कारण की क्वेश्चन मध्ये ओपनिंग स्टॉकची किंमत दिली आहे 27,090, परंतु प्रश्नामध्ये असं पण सांगितलेलं आहे की स्टॉक जो आहे तो कसा व्हॅल्यू केला जातोय 10% लेस दॅन कॉस्ट. मग जेव्हा अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक असेल तेव्हा आपल्याला तो स्टॉक 100% कन्वर्ट करून घ्यावा लागेल. म्हणजे 27,090 रुपये हा स्टॉक कसा आहे 90 प्रमाणे, मग आपल्याला त्याला किती मध्ये कन्वर्ट करायचंय 100 मध्ये. मग सिंपल कॅल्क्युलेशन काय आहे, 27,090 इक्वल टू किती पर्सेंट आहे 90% आहे, बरोबर. मग आपल्याला हा स्टॉक कसा पाहिजे 100% मध्ये पाहिजे. मग आपण याला काय करणार आहे इज इक्वल टू 100. मग सिंपल लॉजिक काय आहे, तर इथे 27,090 डिवायडेड बाय 90 मल्टिप्लाइड बाय काय करणार आपण 100 करणार आहे. मग जेव्हा आपण याला मल्टिप्लाइड बाय 100 करणार आणि डिवायडेड बाय 90 करणार तेव्हा आपल्याला स्टॉकची किंमत किती येऊ शकेल 30,100. म्हणजेच 27,090 ही 90% कॉस्ट आहे, तर 100% कॉस्ट किती येणार आहे 30,100 येणार आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या? Yes, sir. Okay. Now second thing, that in the question sales for 2017 is given, that is 1,20,000. You can see here sales minus return is 1,20,000. Simultaneously the closing stock of the 2017 is also given, that is 36,000. Here you can see closing stock is 32,400. So similarly this closing stock we can calculate, that is 32,400 divided by 90 multiplied by 100. कारण की इथे प्रत्येक स्टॉकची फिगर ही 10% कमी दाखवलेली आहे, त्यामुळे ती आपल्याला घेताना 100%ला घ्यावी लागणार आहे. म्हणून आपण प्रत्येक वेळेला इथे काय केलंय 32,400 भागिले 90, 27,090 भागिले 90. आता जर क्वेश्चन मध्ये असं म्हटलं असतं की स्टॉक ऑन द डेट हॅज ऑलवेज बीन व्हॅल्यूड ऍट 10% मोर दॅन कॉस्ट, मग अशा वेळेला याच कॅल्क्युलेशन मध्ये आपण काय केलं असतं तर 27,090 भागिले 110 गुणिले 100, म्हणजेच 10% तो ओव्हर व्हॅल्युएशन झालाय, त्याला आपल्याला काय करावं लागलं असतं तर अंडर व्हॅल्युएशन करावं लागलं असतं. सिमिलरली परचेसेस लेस रिटर्न इज 74,900, 2017 मध्ये दिलेला आहे. अँड नेक्स्ट थिंग इज वेजेस, आपल्याला त्यांनी वेजेस पण दिलेले आहेत बघा 17,400, या ठिकाणी 17,400 रुपयांची वेजेस आहेत. आता आपलं प्रोसेस काय आहे तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे. मग आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहोत, तर ट्रेडिंग अकाउंटची जर तुम्ही टोटल बघितली तर 1,20,000 अधिक 36,000 बरोबर 1,56,000 ही टोटल आहे. तर या 1,56,000 मधून 30,100, 74,900 आणि 17,400 रुपये जर तुम्ही वजा केले तर तुम्हाला जी काय बॅलन्सिंग फिगर मिळणार आहे ती बॅलन्सिंग फिगर असणार आहे आपली ग्रॉस प्रॉफिट. आणि म्हणून या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट किती आला आपला 33,600. लक्षात आलंय सगळ्यांच्या? एव्हरीबडी अंडरस्टूड? Yes, sir. Okay, now we will be calculating the rate of gross profit, and to find out the rate of gross profit we have a formula, that is gross profit divided by sales multiplied by 100, and therefore gross profit is 33,600 divided by sales is 1,20,000 multiplied by 100, you will get the percentage of 28%. तुमच्याकडे जर कॅल्क्युलेटर असेल तर तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करून देखील हे पर्सेंटेज काढू शकता. 33,600 भागिले 1,20,000 गुणिले 100 बरोबर 28%, म्हणजे आपल्याला 28% हा 2017चा काय आपला ग्रॉस प्रॉफिट आहे. आता सिमिलर थिंग आपण काय करणार आहे 2018 आणि 19 साठी काढणार आहोत. नाउ हियर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st of December 2018, particulars rupees, ओपनिंग स्टॉक. नाउ लास्ट इयरचा जो क्लोजिंग स्टॉक होता 32,400 भागिले 90 गुणिले 100, तर तो स्टॉक किती झाला 36,000. मग गेल्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक हा पुढच्या वर्षी काय असणार आहे
ओपनिंग स्टॉक असणार आहे, म्हणून या ठिकाणी ओपनिंग स्टॉक ऍज इट इज घेतले आपण 36,000. सेल्स क्वेश्चन मध्ये 2018 ला दिले बघा 1,32,000, तर आपण सेल्स घेतलेत 1,32,000. त्यानंतर टू परचेसेस क्वेश्चन मध्ये परचेसेस दिलेत 80,000, आपण ऍज इट इज घेतलेत 80,000 रुपये. आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की क्लोजिंग स्टॉक, तर क्लोजिंग स्टॉक या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 36,000, परंतु हा 36,000 स्टॉक आहे तो 90% आहे, त्याच्यामुळे 100% जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 36,000 भागिले 90 गुणिले 100, तर तुम्हाला 100%ला क्लोजिंग स्टॉक किती मिळणार आहे? 40,000. त्याचप्रमाणे आपल्याला वेजेस हे देखील दिलेले आहेत, ते किती आहे तर 19,000 रुपये. म्हणजेच 19,000 रुपयाचे वेजेस तुम्ही याच्यामध्ये ऍड करणार आहात. आता आपण काय करणार आहोत की ह्या ट्रेडिंग अकाउंटची टोटल घेणार आहोत. तर 1,32,000 अधिक 40,000 बरोबर 1,72,000 रुपये ही आपली ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल आहे. ती आपण दोन्हीकडे सिमिलर मांडल्यानंतर 36,000, 80,000 आणि 19,000 हे मायनस केल्यानंतर आपल्याला जी काही बॅलन्सिंग फिगर मिळणार आहे ती बॅलन्सिंग फिगर किती असेल? 37,000. हे लक्षात आलंय 2018चं ट्रेडिंग अकाउंट? हो सर. ओके, आता आपण काय करणार आहोत तर रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढणार आहोत. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठीचा फॉर्म्युला आपला असा आहे की ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. मग ग्रॉस प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला आहे तो 37,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे आपला जो सेल्स आहे तो 1,32,000 आहे. म्हणजे 37,000 भागिले 1,32,000 गुणिले 100 म्हणजे 2018 या वर्षाचा देखील आपला ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो देखील 28% आहे. आता आपण हेच सेम टू सेम कॅल्क्युलेशन 2019 या वर्षासाठी काढणार आहोत. मग 2019 या वर्षासाठी काढत असताना पुन्हा एकदा आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st December 2019, particulars rupees 4 columns and the first column is opening stock. तर गेल्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक हा 36,000 90%ला होता. 100%ला आपण किती कॅल्क्युलेट केला होता? 40,000. त्यामुळे गेल्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक हा या वर्षीचा काय आहे? ओपनिंग स्टॉक. त्याचप्रमाणे 2019ला सेल्स फिगर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1,40,000 रुपये इतकी आहे. आणि परचेसेस आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेत 81,000 2019 मध्ये पाहायचं आहे. त्याचप्रमाणे 2019चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो इथे दिलाय बघा 36,900, परंतु तो 90%ला आहे. म्हणून 100%ला जर तुम्हाला काढायचं असेल तर 36,900 गुणिले 100 भागिले 90, म्हणजेच 2019 या वर्षासाठी क्लोजिंग स्टॉकची फिगर किती असणार आहे तर 41,000 रुपये इतकी. त्याचप्रमाणे आपल्याला क्वेश्चन मध्ये वेजेस दिलेले आहेत बघा 20,900. या ठिकाणी 2019 मध्ये तुम्ही जर वेजेस पाहिले तर ते किती आहेत? 2,900 इतके आहेत. आणि आपण ट्रेडिंग अकाउंटची जर टोटल करून बघितले तर त्याची टोटल असणार आहे 1,40,000 अधिक 41,000 बरोबर 1,81,000. हे 1,81,000 आपण डेबिट मधून जेव्हा मायनस करू त्यावेळेला आपल्याला जो काही बॅलन्सिंग फिगर येणार आहे त्या बॅलन्सिंग फिगरला आपण काय म्हणतो तर ग्रॉस प्रॉफिट. आणि 2019 या वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट किती आलाय तर 39,100. मग आता आपण काय करणार आहोत तर रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढणार आहोत. तर रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला आपला सेम आहे, ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स गुणिले 100. मग ग्रॉस प्रॉफिट आहे 39,100 भागिले सेल्स दिलेले आहेत 1,40,000. त्याला तुम्ही जेव्हा मल्टिप्लाइड बाय 100 करणार तेव्हा या देखील वर्षाचा आपला जो काही रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आहे तो देखील किती आलाय? 28%. मग आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, जर 2017ला 28% असतील, 18ला 28% असेल आणि 19ला पण 28% असेल तर 2020ला ग्रॉस प्रॉफिट किती टक्के असेल? बोला. 28%. व्हेरी गुड. कारण की आपण सिम्पली काय काढतोय? ऍव्हरेज काढतोय. मग इथे बघा ऍव्हरेज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आपण काय करणार आहोत? पहिल्या वर्षी 28%, दुसऱ्या वर्षी 28%, तिसऱ्या वर्षी पण 28% आणि याला भागिले 3 ऍव्हरेज काढायचं आहे आपल्याला. जर समजा 2017ला आपला 20% असता, 2018ला आपला 22% असता आणि 2019ला आपला 28% असता, तर आपण तिघांची पण बेरीज करून त्याला भागिले काय केलं असतं? 3 केलं असतं, म्हणजे आपल्याला ऍव्हरेज काहीतरी मिळाला असतं. परंतु या क्वेश्चन मध्ये तीनही वर्षाचा रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट हा सेम आहे, म्हणजे ऍव्हरेज पण आपला किती येणार आहे? 28%च येणार आहे. आणि म्हणून ऍव्हरेज ग्रॉस प्रॉफिट हा किती आला या ठिकाणी? 28% आलाय. लक्षात घ्या, इथून पुढे तुम्हाला जे परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येणार आहे ते अशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स येणार आहेत. आता सिंपल प्रॉब्लेम हे आपले संपले सगळे, आपण आता ऍडव्हान्स प्रॉब्लेमकडेच वाटचाल करत आहोत. आणि ह्याच प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला क्वेश्चन मध्ये किंवा क्वेश्चन पेपर मध्ये विचारले जाऊ शकतात आणि हे 10 मार्कांना प्रश्न येतात. तुम्हाला एक तर लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीचा प्रॉब्लेम विचारला जाईल आणि यालाच ऑर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो किंवा त्याला लॉस ऑफ फिक्स असेटचा पण प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो.
परंतु आतापर्यंतचं अनालिसिस असं सांगतं की मॅक्सिमम टाइम्स मध्ये तुम्हाला लॉस ऑफ स्टॉक या पॉलिसीला लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी ही और विचारली जाते. तर त्यामुळे आपल्याला हा पूर्णपणे प्रॉब्लेम किंवा हा जो टॉपिक आहे तो 10 मार्कांसाठी आणि तो आपल्याला करणं गरजेचं आहे. खूप सोपा टॉपिक आहे, आउट ऑफ मार्क म्हणून जातात त्याच्यामध्ये. इथपर्यंत कोणाची काही शंका आहे का? नो सर. ओके, आता स्टेप नाही, 1 सर. आपण काढले बघा. ट्रेडिंग अकाउंट काढलं, रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढला. आता इथे ट्रेडिंग अकाउंट 3 वेळा काढावं लागलं कारण माहिती आपल्याला 3 वर्षाची दिली होती. त्यामुळे आता आपल्याला 2020 वरती फोकस करायचंय कारण की आग जी आहे ती 2020 ला लागलेली आहे, 30 जानेवारीला. मग त्यामुळे आता आपल्याला सेकंड स्टेप मध्ये आपण तयार काय करतो तर मेमोरंडम ट्रेडिंग, थर्ड स्टेप मध्ये आपण काय तयार करतो तर मेमोरंडम ट्रेडिंग. त्यामुळे आता आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करूया. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट फॉर, कारण की 30 तारखेला आग लागली आणि आपलं 31 डिसेंबरला अकाउंट क्लोज होतं. त्यामुळे 1 जानेवारी 2020 ते 30 जानेवारी 2020 या कालावधीपर्यंतचा आपण अकाउंट तयार करतो या ठिकाणी. आणि हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करताना पुन्हा याला 4 कॉलम असणार आहेत, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज. आता पहिल्यांदा आपण गेल्या वर्षाचा जो क्लोजिंग स्टॉक होता तो या ठिकाणी काय करणार आहे, ओपनिंग स्टॉक म्हणून घेणार आहे. तर हा किती आला, 41,000 रुपये. आणि 2020 या वर्षाचे जे सेल्स आहेत एका महिन्याचे, ते सेल्सची किंमत किती आहे इथे 12,000 रुपये. त्यामुळे आपण सेल्स मायनस रिटर्न किती घेतले, 12,000. दुसऱ्यांदा परचेसेस, आपल्याला क्वेश्चन मध्ये परचेसेस दिलेत बघा 6,000 रुपये. तर त्यामुळे आपण परचेसेस 6,000 ऍज इट इज घेतले 2020 या वर्षाचे. आणि वेजेस 2020 साली वेजेस आहेत एका महिन्यासाठी 2,000 रुपये. आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण कशासाठी काढतो तर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट मधून आपल्याला क्लोजिंग स्टॉकचा जो बॅलन्स आहे, म्हणजेच या ठिकाणी हे जे क्वेश्चन मार्क किंवा डॅश जो विचारला होता प्रश्न, याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग याचं जर उत्तर काढायचं असेल तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढावा लागेल. मग ग्रॉस प्रॉफिट कसा काढणार, आपण जो ऍव्हरेज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट काढलेला आहे तो या ठिकाणी उपयुक्त करावा लागेल आणि आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढावा लागेल. तर तुम्ही जर बघितलं तर 28% हा आपला ऍव्हरेज रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आला होता. त्यामुळे सेल्स 12,000 गुणिले 28% बरोबर ग्रॉस प्रॉफिट किती आला, 3,360 रुपये. आणि मग आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची टोटल घेणार आहोत. आणि ह्या डेबिट साईडच्या टोटल मधून क्रेडिट साईडचे 12,000 मायनस केल्यानंतर आपल्याला जी बॅलन्सिंग फिगर येणार आहे ती बॅलन्सिंग फिगर असणार आहे 40,360 रुपये. लक्षात आलंय तुमच्या? हो सर. ओके. आता ही जी 40,360 ही जी फिगर आली आहे ती काय आली आहे, ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजेच 30 जानेवारी 2020 या दिवशी आपल्याकडे जेव्हा आग लागली होती तेव्हा आपल्याकडे स्टॉक किती शिल्लक होता तर 40,360. मग आता हा 40,360 हा जो स्टॉक आहे हा स्टॉक आपल्याला इन्शुरन्स कंपनीला कळवावा लागेल. त्यामुळे स्टेप नंबर 3 मध्ये आपण स्टेटमेंट ऑफ क्लेम काढणार आहे. मग आता क्लेम 40,360 इतकाच असेल. याचं कारण काय तर क्वेश्चन मध्ये क्लेम अमाऊंट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजेच डेट ऑफ फायरच्या दिवशी आपल्याकडे जेवढा स्टॉक शिल्लक होता तेवढाच अमाऊंट ऑफ क्लेम असणार आहे. याचं कारण क्वेश्चन मध्ये